श्री स्वामी समर्थ। तुम्हाला मी आज सत्यनारायण पूजेची मांडणी कशा प्रकारे करतात ते सांगणार आहे। हा श्रावण महिना आहे, त्यामुळे संपूर्ण श्रावण महिन्यात कधी सत्यनारायण पूजा केली तर चांगली आणि पौर्णिमेच्या दिवशी तर सत्यनारायणची पूजा करतातच। सर्वप्रथम मी त्याची तुम्हाला मांडणी कशी करायची हे सांगते। एक चौरंग घ्यायचा आणि त्या चौरंगाला आंब्याचे खांब बांधून घ्यायचे 4 असतील तर, आणि त्याच्यावर सफेद रुमाल टाकायचा। नंतर सत्यनारायण देवाचा फोटो ठेवायचा, मध्ये गहू टाकायचे, खाली गहू टाकायचे, कलशाच्या खाली गहू टाकल्यावर त्यामध्ये त्यावर कलश ठेवायचा। कलश ठेवल्यानंतर त्यामध्ये 5 विड्याची पाणी, कलशामध्ये 5 विड्याची पाणी ठेवायची। कलश तसा ठेवू नये। 5 विड्याची पाणी नसतील तर आंब्याची पाणी ठेवली तरी चालेल। त्यावर तांदळाने भरलेले पात्र ठेवायचे। तांदळाने भरलेल्या पात्रावर आपल्याला श्रीकृष्णाची आपल्याकडे रंगणात असतो त्याची मूर्ती ठेवायची पूजेसाठी। आणि इथे समोर पाणी मांडून घ्यायची। 3 पाणी मांडायची, मी 4 मांडते। 4 पाणी मांडायची। प्रत्येक पानावर 1 वाटी ठेवायची। साखर किंवा खडी साखर घ्यायची त्यामध्ये। तीन वाटे मांडून झाले की 3 सुपाऱ्या मांडायच्या। ही गणपतीची सुपारी, ही आपल्या कुलदेवतेची सुपारी आणि ही वरुण देवतेची सुपारी। चौथ्या ह्याच्यात पण एक सुपारी मांडायची। चौथ्या पानात पण 1 सुपारी, खोबरं, खारी, बदाम आणि 1 रुपयाचं कॉईन। 1 रुपयाचं कॉईन। ही अशा प्रकारे पूजा मांडून घ्यायची। पूजा विधी अत्यंत सोपी आहे। सरळ साध्या पद्धतीची पूजा मांडणी आहे। आणि नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपल्याकडे जी मूर्ती आहे त्याची पूजा करायची, पंचोपचार पूजा करायची। नंतर पोथीची पूजा करायची, शिऱ्याचा नैवेद्य करायचा। शिऱ्याचा नैवेद्य आणि पाणी समोर ठेवायचे आणि मग पोथी वाचण्यास सुरुवात करायची।